आपले प्रतिनिधी मनश्री पाठक आणि कृष्णात पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पहिल्यांदा मनश्रीकडे आपण जाऊया। मनश्री, आपण बघतोय की महापालिका निवडणुकींच्या निकालानंतर, महापालिका निवडणुकींच्या सगळ्या रणधुमाळीनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते, कार्यकर्त्यांमध्ये जोश होता, जल्लोष होता, आज पुन्हा एकदा एकत्र येतात। काय वातावरण आहे षण्मुखानंदचं आणि किती वाजता कार्यक्रम सुरू होईल? षण्मुखानंदाच्या बाहेर मी आहे आणि अर्थातच वातावरण उत्साहित आहे। माझ्या मागे जे एक मोठं बॅनर तुम्ही बघताय, काल आज आणि उद्याही ठाकरेंसोबतच अशा आशयाचं हे बॅनर। अर्थातच आजचं जन्मशताब्दी वर्षाची ही सुरुवात आहे, त्याच्यामुळे वर्षभर अशा प्रकारचे कोणते ना कोणते कार्यक्रम आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळू शकतात। षण्मुखानंदाच्या या संपूर्ण परिसरामध्ये शिवसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। 7 वाजताची वेळ आहे। उद्धव ठाकरे षण्मुखानंदच्या या सभागृहात पोहोचतील। सोबतच राज ठाकरे हे सुद्धा आज या व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते व्यासपीठावर, तेव्हा सुद्धा बघण्याची तितकीच उत्सुकता होती आणि आज महापालिका निकालानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र बघण्याची उत्सुकता इकडच्या कार्यकर्त्यांना आहे। तर काही कार्यकर्ते, काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत। मला सांगा की किती उत्सुकता आहे राज ठाकरे, उद्धव ठाकरे? अगदी मनश्री सगळ्या शिवसैनिकांची भावना आपण जाणून घेणार आहोत। मात्र कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। सचिन अहिर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। थेट जाऊयात कृष्णात। सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। भाऊ, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, परंतु दुसरीकडे मनसेने वेगळी भूमिका कल्याण डोंबिवलीमध्ये घेतली। आज त्यांनी ट्विट केलेलं आहे की लवचिक राजकारण जे आहे तरी कुठेतरी संकेत दिलेले आहेत। कशा रीतीने बघता? आणि आज जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। पहिली गोष्ट तर आम्हाला आज एक आनंद उत्सव आहे आणि आनंद उत्सव होत असताना 100व्या जन्मशताब्दीची ही जयंतीची ही कार्यक्रमाची सुरुवात आज या एका कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि पुढे भविष्यकाळामध्ये पण मुंबई, महाराष्ट्र, भारतामध्ये पण वेगवेगळे उपक्रम सामाजिक राजकीय आम्ही करणार आहोत। आणि हे करत असताना दोन कुटुंबातले दोन व्यक्ती एकत्र आलेत आणि आज तो सुतोवाच या मेळाव्याच्या माध्यमातून पण होतोय, तर आनंदच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। अर्थात दोन पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यावेळी एकत्र येत असतात तर स्वाभाविक आहे की राजकारण काय त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा होत नाही। याही चर्चा कदाचित अंतर्गत होतील, व्हायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। अर्थात त्यांची पोस्ट पाहताना त्यांनी सांगितलं की वैयक्तिक स्वार्थ किंवा लवचिकता, पण हाही प्रश्न निर्माण होतोय की लवचिकता एवढ्या लवकर आपण जर करायला गेलो तर जो विश्वासार्थी मला असं वाटते जो मतदारांच्या वरती असतो आणि ज्या मतदारांनी आपल्याला या युतीला आणि आपल्याला एकत्रित घेऊन मतदान केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये संभ्रम होऊ शकतो आणि संभ्रम असणं स्वाभाविक आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, तर नक्कीच आहेत याही बाबतीतला सुतोवाच त्यांना भविष्यकाळामध्ये करावंच लागेल। आणि दोन ज्या अर्थी राजकीय नेते या एकत्रित ही युती टिकवण्यासाठी आहेत, तर मला असं वाटते दोघं एकमेकांशी बोलतीलच आणि त्याच्यात आम्ही जास्त काय बोलणं आणि मिठाचा खडा टाकणं हे काय संयुक्त होणार नाही। पण जर व्यक्ती म्हणून घेऊन जे मुंबईचं राजकारण मी आजपर्यंत बघत आलेलो आहोत किंवा आपण बघतोय, विश्वासार्थ हा कुठच्याही एका राजकीय पक्षाचा हा एक प्रश्नचिन्ह असतो आणि अशी आपण जर भूमिका घ्यायला लागलो तर असं नाही का आमच्याकडे प्रस्ताव नाही आहे का किंवा आमच्याकडे काय आले नाही का, पण एकाच नगरपालिका नाही आम्हाला मिळाली तरी चालेल, जिल्हा परिषद नाही मिळाली तरी चालेल, पण अशी कुठची तडजोड करणार नाही हे बघूनच कुठले प्रस्ताव आले? अनेक आहे ना, मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने माझ्याकडे अनेक प्रस्ताव आले, राष्ट्रवादीचे प्रस्ताव आले सत्ताधारीतले, भारतीय जनता पार्टीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुतोवाच आलेत, शिंदे गटांकडनं पण देखील जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावरती तिकडच्या आमदारांकडनं तसे प्रस्ताव आले। पण आम्ही सर्व भूमिका मी आणि राऊत साहेबांनी घेतली की एकाच जिल्हा परिषद नाही लढलो तरी चालेल, पण कुठचीही तडजोड करायची नाही। ओके, तर कुठलीही तडजोड ही सध्या करायची नाही असं त्यांचं मत आहे। संदीप, आणि नक्कीच आजच्या या कार्यक्रमात राज ठाकरे देखील आपली काय भूमिका मांडतात, काय भूमिका विषद करतात हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी, त्यामुळे ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कृष्णात, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पुन्हा जाऊयात मनश्रीकडे। मनश्री, आपण बघतोय सचिन अहिर आपल्या सोबत होते आणि ते बोलताना वारंवार लवचिक राजकारण कसं असू शकेल, निवडणुका एवढ्या लवकर झाल्या याकडे त्यांचं रोख असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही काही शिवसैनिकांशी बोलत होता, त्यांच्या भावना जाणून घेणार होतात, पुन्हा एकदा ऐकूयात काय म्हणणं आहे शिवसैनिकांचं।
नक्कीच याच विषयावर शिवसैनिकांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत, कारण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आहेत. आधीचा माहोल वेगळा होता, कारण अर्थातच महापालिका निवडणुका व्हायच्या होत्या, तेव्हा प्रचार सुरू होता. आताचा माहोल मात्र वेगळा आहे. जन्मशताब्दी वर्षाची ही सुरुवात तर आहेच, मात्र त्यासोबतच निकालही लागलाय. राज ठाकरेंच्या लवचिकता या शब्दावरून वेगवेगळे तर्क वितर्क बांधले जात आहेत. शिवसैनिक या शब्दाकडे कसं बघतायत? नक्कीच राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात वातावरण चांगलं झालं आहे. शिवसैनिक म्हणून अभिमान आहे आम्हाला. आता त्यांची लवचिकता, त्यांनी जे भाषणात सांगितले ते आम्हाला पण काही समजले नाही शिवसैनिक म्हणून. ती येत्या काळामध्ये समजेलच नक्की, उद्धवसाहेब पण त्याबद्दल बोलतील. पण आम्हाला आनंद आहे, एक मराठी माणूस म्हणून आणि या मुंबईकर म्हणून आम्हाला नक्कीच आनंद आहे. तुम्ही बघत असाल ते ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांबरोबर उद्धवसाहेबांबरोबर आता सध्या काम करतायत, ते पण आज साहेबांबरोबर. ज्येष्ठ शिवसैनिकांना काय वाटतंय की बाळासाहेबांनी राजकीय लवचिकता दाखवलेली होती असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. त्यांच्या पोस्टमध्ये तसं म्हटलंय आणि तो इतिहास सुद्धा आहे. तशाच प्रकारची लवचिकता या ठाकरे बंधूंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत दाखवणं उचित ठरेल का? आता दाखवतीलच ते. राजनी आज जे काय दुपारी सांगितलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही काळानंतर तुम्हाला कळणार आता विषयावर असं. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही एक बाब झाल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी इतर सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांचा हात धरावा असं ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून वाटतंय का? हॅलो, हा जो प्रश्न आहे तो पक्षप्रमुखांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्यांनी कोणाबरोबर हात मिळवायचं आणि कोणाबरोबर नाही त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आणि ही समीकरणं, सत्ता समीकरणं त्यांना माहीत असतात. आम्ही शिवसैनिक म्हणून फक्त त्यांनी आम्हाला ज्या प्रथा बाळासाहेबांनी, आम्ही बाळासाहेबांबरोबर राहिलेलं, ते बाळासाहेबांचे अंगरक्षक होते. आम्ही सध्या आपण बघतोय की VIP मुवमेंटला सुरुवात झालेली आहे आणि आता षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी काही नेत्यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं देखील आगमन थोड्याच वेळात होतं. त्याच्यामुळे एकंदरीतच आज सगळ्या शिवसैनिकांना आणि अर्थातच मनसैनिकांना सुद्धा उत्सुकता आहे की आगामी काळामध्ये ठाकरे बंधूंचं राजकारण लवचिकता या शब्दावरून नेमकं कसं पुढे अगदी मनश्री, राज ठाकरे यांच्या लवचिकता या शब्दावर शिवसैनिकही थेट भाष्य करायला तयार नाहीत. आता ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अपडेट घेत राहणार होतो. धन्यवाद कृष्णात आणि मनश्री तुम्हा दोघांचे.